राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम् येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपायनम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्धै मुक्तये ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम् गमानंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी जाणे आणि न जाणे इत्यास अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनो तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम विरविती देवी कुबेरा ये तैसेची तो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञानी भासी जगतं जसा दोरी वरी सर्प दिसत परी दोरी ठाई सर्पना जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्याम तर आपला तिसरा तरंग चालू आहे तर काल एकनाथ महाराज शिंदे यांनी सुंदर अशा प्रकारचं चिंतन काल सांगितलेलं आहे आणि गुरु कसे असते शिष्य कसा असतो आणि याच्यावरच हे आपला तिसरा तरंग आहे सुंदर अशा प्रकारचं चिंतन आपण काल ऐकलेलं आहे आणि परत आता थोडंफार आपण याच्यावर पाहण्याचा प्रयत्न करू तर आजच्या आपला विषय तिसऱ्या तरंगामध्ये गुरुचे काय लक्षण शिष्याचे काय लक्षण सद्गुरूविषयी विचार या ठिकाणी सांगायला लागले की परमार्थामध्ये सद्गुरूचं किती महत्व आहे हरिपाठात सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं भावी विन देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे असल्याला अनुभव कळायसाठी गुरु लागत असते अनुभव आहे आपण पूर्वीचे आहोत परंतु हे लक्षात आणून द्यायला सुद्धा गुरु लागत असते गुरुनं आपल्याला काही दिलं नाही तुझं आहे तुझं पाशी आपलंच आपल्याला दाखवलं परंतु ते आपल्यालाच आपलं माहित नव्हतं मी कोण आहे हे आपल्याला त्याने माहित करून दिलं पण ते गुरु शिवाय कळत नाही म्हणून गुरुनच या ठिकाणी जेव्हा आपल्याला लक्षात आणून दिलं तेव्हाच या गोष्टीचा उकल होत असतो आणि ते सद्गुरू कसे असते तर काल महाराजांनी आपल्याला सांगितलं आणि त्याच्या अगोदर सुद्धा आपण थोडाफार पाहण्याचा प्रयत्न केला होता म्हणून सद्गुरू शास्त्रीय त्यांना शास्त्र अवगत असतं आणि ते पुन्हा ब्रह्मनिष्ठ असते दयाळू असते आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी सद्गुरुष्ठ लक्षण असतं म्हणून सर्व सद्गुरूचं लक्षण सांगतं ब्रह्मनिष्ठ दयाळू आणि त्यांना सर्व शास्त्र अवगत असतं म्हणजे कोणीतरी कोणता प्रश्न विचारला तरी पण ते त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते म्हणून अशा प्रकारचे सद्गुरूचं लक्षण या ठिकाणी आपण श्रोत्रिय म्हणून त्यांचं वर्णन श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू ब्रह्मनिष्ठा म्हणजे ब्रह्मावर निष्ठा आहे स्वतः त्या ठिकाणी ब्रह्म स्वतःला त्या ठिकाणी समजितेत आणि दुसऱ्याला सुद्धा तू ब्रह्म आहेस असं ठासून त्यांना सांगता येतं
आणि जसे आपले महाराज आपल्याला ते सुद्धा स्वतः ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत आणि त्यांच्यापाशी जो साधक होऊन जाईल आणि जो शिष्य रूपानं जाईन किंवा आपलं त्या ठिकाणी अधिकार संपन्न जर गेला तर ते त्यांच्या बोलण्यातच त्याचं काम होत असतं. असे सद्गुरू आपल्याला लाभलेत. आपण भाग्यवान आहोत की महाराजासारखे सांगणारे भेटणं म्हणजे खूपच भाग्याचं. कारण आपण बघतो की इकडे तिकडे फिरून पाहून सुद्धा मोठाले कार्यक्रम आहेत पाहतो, परंतु निका वैष्णव निका संभ्रम जे काही अशा प्रकारचा जीवाच्या शंका निरसन करून त्यांना तत्वबोधावर आणणारे सद्गुरू आपल्या महाराजासारखे गुरुवरे बापूराव महाराज परतूरकर यांच्यासारखे विरळेच महापुरुष असे असू शकतात. म्हणून आपल्याला त्यांची संगती लाभलेली आहे. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी काही भाऊसागर तरुण जायला काही अवघड नाही. तर आपण त्यांच्या सांगितलेल्या युक्त्या जतन करणे आणि त्या दृढ करणे हेच आपलं काम राहिलेलं आहे. त्यांना आपल्याला युक्त्या पण सांगितल्या, फक्त त्या युक्त्या आपल्याला दृढ करायच्या आणि आपण आहोतच. "आईशी तो अंगा, अंगे डोळे उघडी, तुका करी जागा." कारण अशा प्रकारच्या सोप्या आपल्या भाषेत मांडणे, आपला कळन असं सहज त्या ठिकाणी आळाने जरी असला, कोणाला लिहिणं असो नसो, कोणत्या गोष्टीचा विद्या अभ्यास असो, काही कला असो नसो, की सकाळच येते आहे अधिकार अशा प्रकारचं सोपी पद्धत आपल्या महाराजांना आपल्याला या ठिकाणी सांगितली. म्हणून आपल्याला तरी या ठिकाणी स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू आपले महाराजच आहेत. आणि आपण भाग्यवान आहोत की आता आपण कमी पडायला लागलो त्यांच्या कोण या ठिकाणी बोध घ्यायला. परंतु त्यांचा असा मेघवृष्टीने करावा उपदेश अशा प्रकारचं त्यांचं या ठिकाणी सांगण्याची हातोटी आहे. आणि या बाबतीमध्ये जास्त सांगण्याची काही हे नाही, गरज नाही, कारण हे सर्वांनाच माहित आहे आणि सर्वांना याचा अनुभव सुद्धा आहे की त्यांच्याकडे गेल्यापासून काय समाधान भेटलं. आणि पहिल्यांदा त्यांच्याकडे जायच्या अगोदर ग्रंथ वाचून सुद्धा त्या ग्रंथाचं स्पष्ट अशा प्रकारचं ज्ञान होत नव्हतं. आणि आमचा स्वतःचा अनुभव, कारण मी सुद्धा ग्रंथ वाचायचो, काही संस्कृत वाचायचो. कारण संस्कृतचा काही मी अशा प्रकारची काही जास्त माहिती नव्हती, पण तरी पण वाचायचो. आणि ग्रंथ सुद्धा वाचायचो, पण ते कळत नव्हते. जेव्हा महाराजाकडे गेल्यापासून या ठिकाणी ते सर्व काही त्या ग्रंथांची संगती लागली किंवा योग्य अशा प्रकारचं जे काही शास्त्रानं निश्चित केलं ते कळायला एकदम या ठिकाणी सोपं अशा प्रकारचं गेलं. आणि त्याच्यापासून जो आनंद सुद्धा होतो आणि आपण तिथं आपण चिटकून राहिलो याच कारणामुळं परमार्थाला की काहीतरी आपण त्या करण्यामध्ये आपल्याला आनंद भेटला आणि काहीतरी डोक्यावरचं ओझं कमी झालं अशा प्रकारची अनुभूती जेव्हा यायला लागली तेव्हा तो परमार्थापासून कधीही वंचित राहत नाही. तो परमार्थ सोडित नाही, कारण त्याला त्या सुखाची अनुभूती आलेली असते. आणि असे ह्या ब्रह्मसुखाची अनुभूती, आत्मसुखाची अनुभूती, परमात्म सुखाची अनुभूती प्रत्येकाला त्या ठिकाणी घेता येते. त्यानं महात्म्याच्या संगतीमध्ये येऊन आपलं अंतःकरण शुद्धीपूर्वक परमार्थ केला तर त्याला अशा प्रकारची अनुभूती कोणाला सुद्धा येते. आणि आपल्या या महाराजांच्या जसं या सागरामध्ये, या गंगेमध्ये अनेकांना त्या ठिकाणी स्नान केले आणि बरेच आपले साधक लोक या ठिकाणी अशा प्रकारचे ज्ञानावर आरूढ झाले आणि अजून सुद्धा त्यांचं सांगणं चालूच आहे. आणि पुन्हा त्यांचं महाराजांचं ऐकून सुद्धा बरेच काही आपले त्या ठिकाणी महाराज लोक म्हणा किंवा त्याचं चिंतन आपल्याला सुद्धा या ठिकाणी ऐकायला भेटतं. म्हणून हाच या ठिकाणी जीवनातला खरा उत्सव आहे. आणि हेच पुन्हा 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 ऐकायला भेटणं अर्जुना हेच एक अति येर जाणणे ते भ्रांती. कारण खरंच जीवाला ऐकायला भेटायला पाहिजे आणि त्याला खरं ऐकायला भेटतच नाही. आणि जेवढं जास्तीत जास्त खरं ऐकायला भेटन तेवढं तेवढं त्याचं खरं दृढ होईल आणि खोटं हे त्या ठिकाणी गळून पडन. मग कसं? मग महाराजांचे शब्द आहेत तर चिखलाच्या टिरीसारखं. जसे चिखलाच्या टिरी असतात तर त्या गळून पडतात, तशा प्रकारचे खोटं अशा प्रकारचं गळून पडत असतं. आणि म्हणून आपल्याला महात्म्याच्या संगतीत काही वेगळीच अशा प्रकारची अनुभूती येत असते. म्हणून ईश्वर सेवेपेक्षा गुरु सेवा ही श्रेष्ठ असते.
म्हणून देव सारावे परते, गुरु पूजावे आरते. कारण देवाची सेवा सोडून देऊन गुरुची पूजा केली पाहिजे. सांडोणे माझे पूजा ध्यान, जो संतासी घाली लोटांगण, कोटी यज्ञाची फळदान मदार्पण त्याने केले. कोटी अशा प्रकारचे यज्ञ त्याने केले, देवाला आवडत. देवाची पूजा बाजूला केलेली आणि संतांची पूजा केली देवाला खूप आवडत असतं. कारण देवाला संत जास्त प्रिय आहे. देवाला स्वतःची पूजा घेण्यापेक्षा जो संतांची पूजा करीन, जो गुरुची सेवा करीन, त्याच्यावर देव संतुष्ट होत असतो. म्हणून या ठिकाणी आपण बघायला लागलो की ईश्वर सेवेपेक्षा गुरु सेवा जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून ज्याला गुरुची सेवा घडती त्याला देवाची सेवा करायची गरज नाही. इतकी गुरुची सेवा श्रेष्ठ अशा प्रकारची सांगितलेली आहे. म्हणून आपण हा तिसऱ्या तरंगामध्ये या ठिकाणी बघू लागलो की स्वबुद्धीने आपल्याला या ठिकाणी ज्ञान होत नाही आणि ज्ञान होण्यासाठी गुरु लागत असतो. म्हणून गुरुविना अनुभव कैसाकडे अनुभव असतो, पण तो गुरुशिवाय कळत नसतो. म्हणून असलेला अनुभव कळण्यासाठी सद्गुरूच लागत असते. किंवा सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, किंवा संता वाचून जीवाची सोय लागत नसती. म्हणून संताची गुरुची या ठिकाणी सेवा ज्याला या ठिकाणी घडली, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ते, संध्याच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. कारण संत आपल्याला काय बोध करीत असते, तर आपल्याला संत जो बोध करीत असते तो खरं आणि खोटं. मग खरं काय आणि खोटं काय, दोनच जगामध्ये दोनच आहेत, एक सत्य आणि एक असत्य, एक सार आणि एक आसार. म्हणून सार काय आणि आसार काय. म्हणून अशा प्रकारचं आपण पाहतो की अमृत अनुभवाच्या पहिल्या तरंगामध्ये याचं स्पष्टीकरण दिलं की देव आणि देवी. म्हणून देव आणि देवीचं वर्णन या ठिकाणी केलं. इथं सुद्धा या ठिकाणी हीच खरी देवीची उपासना आहे. कारण देवीला कळून घेणं, देवीला कळून घेणं हीच देवीची उपासना आहे. देवाला कळून घेतलं तरी या ठिकाणी देवीची उपासनाच झाली. म्हणून देवीची उपासना अशा प्रकारची तुकाराम महाराजांनी सुद्धा देवीची उपासना, देवीची प्रार्थना या ठिकाणी केली. अनादी अंबिका भगवती, बोध परडे घेऊन हाती, होत ज्ञानाचा पाजळते, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पिठा तू आंबे. म्हणून व्यास वशिष्ठ सुख गोंधळी, खेळताती सोहंबेळी. कारण हिचे गोंधळी कोण कोण आहेत, की आंबेची पूजा कोणी कोणी केली, मोठमोठे ऋषी लोक होऊन गेले. व्यास म्हणजे जे सीमित नाहीत, त्यांचं ज्ञान सीमित नाही, अशा प्रकारचे व्यास, त्यांनी सुद्धा तुझी पूजा केली. वशिष्ठ ऋषी की जे रामाच्या वंशातले गुरु आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्या भवानीची पूजा केली. अशी त्या ठिकाणी ती थोर असणारी देवी आणि ती शक्तीच्या रूपानं असणारी आणि तिची ही पूजा करणारे मोठमोठे महात्मे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या संतांच्या संगतीमध्ये आलं की त्या देवीचं स्वरूप या ठिकाणी स्पष्ट कळत आणि देव सुद्धा कळतो. आणि म्हणून देवो देवी मीची पाही, हाही निश्चय त्याशी नाही, भाव त्या त्या ठाई वेगळाले धरी. म्हणून देवा देवीत मला पहा, कारण त्या त्या रूपाने मीच आहे, असं ज्ञानोबा रायाने सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे. आणि म्हणून असं त्या देवीला जाणार किंवा देवाला जाणार, दोन्हीतून एक जरी कळाला तरी काम झालं. की त्या शंभूला या ठिकाणी जाणार किंवा त्या भवानीला जाणार. कारण दोन्ही काय, अहम देवनी शंभो शांभवी झालो, मी अहम अर्पण केला आणि आता या ठिकाणी मी त्या परमात्मा स्वरूपात विलीन झालो, असं ज्ञानोबा या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. इथे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सद्गुरूंचा विचार करताना त्या सद्गुरूच्या संगतीमध्ये जो काही आपल्याला बोध होतो किंवा सद्गुरूच्या संगतीमध्ये आपला जो काही निश्चय होत असतो, तर तो इतर लोकांच्या संगतीमध्ये झालेला चुकीचा निश्चय तो संतांच्या संगतीमध्ये, सद्गुरूच्या संगतीमध्ये योग्य अशा प्रकारचा निश्चय जीवाचा होत असतो. आणि म्हणून कोणी म्हणेन की या ठिकाणी शंका केली की रामानुजाचार्य, मध्वाचार्य, तर हे सुद्धा गुरु आहेत, परंतु या ठिकाणी हे द्वैतवादी आहेत की ज्यांना प्रपंचाचं सत्यत्व भासतं त्यांना गुरु नाही म्हणायचं. किंवा ज्यांच्या ठिकाणी द्वैत आहे, तर या ठिकाणी सद्गुरु कोणाला म्हणायचं, तर अद्वैत कुसरी विरळा जाणे, जिथं अद्वैत अशा प्रकारचं असतं, ज्यांच्या ठिकाणी भेद नसतो आणि प्रपंच ज्यांना सत्य वाटत नाही त्यांनाच सद्गुरूची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून मध्वाचार्य
आणि या ठिकाणी वल्लभाचार्य, रामानुजाचार्य हे जे गुरु आहेत, तर हे कसे आहेत? भेदवादी आहेत. कारण भेद मानल्यावर आपल्या शास्त्रामध्ये भेदामध्ये दुःख सांगितलेलं आहे, म्हणून भेदाचा तिरस्कार केलेला आहे. म्हणून भेदवादी गुरु या ठिकाणी आपल्याला योग्य अशा रस्त्याला नेऊ शकत नाही किंवा योग्य ठिकाण आपल्याला दाखवू शकत नाही. म्हणून या भेदवाद्यांचा या ठिकाणी शास्त्रामध्ये यांना बाजूला करून आपल्याला ब्रह्मवेत्ता सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थ विचार करतील त्याला अमृतमय मोक्ष प्राप्त होतो. म्हणून भेदवादी गुरुपासून मोक्षाची प्राप्ती होत नाही. त्याने सांगितलं की ब्रह्मवेत्ता सद्गुरूपासून, की ब्रह्मवेत्ता म्हणजे स्वतःला ब्रह्म आहे असं ज्याची समज आहे आणि दुसऱ्याला सुद्धा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यामध्ये जो समर्थ आहे, असे सद्गुरु बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम चिंदे चालू लागलो सपाट. अशा प्रकारचे सद्गुरूची या ठिकाणी व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेद वाक्यच असते. कोणी म्हणाल की या ठिकाणी वेदांत शास्त्र जे सांगतं ते प्रमाण, पण संत आणि वेद या ठिकाणी एकच सांगत असतं. कारण आपण पाहतो तुकाराम महाराज सुद्धा सांगते की आम्ही कसे आहोत. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आहे ते केले नव्हे. किंवा सद्गुरू कसे असते, तयांचे बिसाट शब्द सुखे मनो ये ती वेद. कारण सद्गुरूंचं जे वाक्य असतं ते वेद सुद्धा त्याचप्रमाणे चालत असतं किंवा वेदाला धरूनच सद्गुरू या ठिकाणी सांगत असते. कारण दोन्हीचं तात्पर्य एकच असतं. वेदांचं सांगणं आणि सद्गुरूचं सांगणं काही वेगळं नसतं. आणि म्हणून अशा प्रकारचे सद्गुरू या ठिकाणी वेदाला धरूनच या ठिकाणी ते असतात आणि वेद सुद्धा सद्गुरूच्याच त्या निश्चयाप्रमाणे त्यांचं त्या वेदाचं सांगणं असतं. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी गुरुची सेवा करताना अर्पण काय करायचं, तर गुरुला तन अर्पण करणं, मन अर्पण करणं आणि वाणी अर्पण करणं, धन अर्पण करणं, याचा प्रकार या ठिकाणी थोडाफार या ग्रंथामध्ये आलेला आहे. म्हणून तन अर्पणाचा प्रकार म्हणजे शरीर अर्पण, म्हणून या सेवेमध्ये शरीर या ठिकाणी खर्ची करणं गुरुच्या सेवेमध्ये. कारण गुरुचे काम या शरीरानं घडले पाहिजे अशा प्रकारचं शरीर अर्पण करणं, वाणीनं गुरुचं स्मरण करणं, गुरुचंच वर्णन करणं आणि मनामध्ये त्या ठिकाणी गुरुविषयीच अशा प्रकारच्या कल्पना करणं किंवा गुरुनं सांगितलेला बोधच मनामध्ये चित्तामध्ये ठेवणं असं. आणि आपल्या जवळचं धन संपदा सर्व त्या ठिकाणी जो वैराग्यवान शिष्य असतो तर तो सर्व धन या ठिकाणी गुरुला अर्पण करून भिक्षाटन अशा प्रकारचं स्वीकारतो आणि आपण अशा प्रकारचे गुरुच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करून घेत असतो. असं या ठिकाणी तन मन धन या ठिकाणी वाणीचा अर्पणाचा प्रकार या ठिकाणी सांगताना आपल्याला पुढे सांगते की साधकानं जीवन कसं चालवावं. त्याने सांगितलं की साधकानं या ठिकाणी आपण पाहतो बरेच काही शिष्य की मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आपण पाहतो की यांच्या किंवा निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज की त्यांच्या जे काही समजूत त्या गुरूंची होती तर ती शिष्यांची होती. कारण जसं त्या ठिकाणी एखादा छापा मारायचा की तो जसा त्या ठिकाणी तो उमटलेला असतो तसाच दुसऱ्या कागदावर तो जसा तसाच उमटत असतो. तशा प्रकारचं सद्गुरूच्या अंतःकरणात जो बोध असतो तर तशाच प्रकारचा बोध त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये उमटत असतो. यासाठी त्या ठिकाणी अगोदर आपण पहिल्या दुसऱ्या तरंगामध्ये बघितले विषय की ज्यानं आपलं मल आणि विक्षेप दोष निवृत्त करून आवरण दोष राहिला आणि मग सद्गुरूकडे शरण आला. म्हणजे आवरण दोष निवृत्ती सद्गुरूच्या संगतीमध्ये होत असते. कारण त्याला काय आता मल विक्षेप गेल्यामुळं, कारण मल गेला म्हणजे पाप करण्याची वासना निवृत्त झाली आणि विक्षेप गेला म्हणजे चंचलपणा त्याचा नाहीसा झाला आणि मल विक्षेप गेल्यामुळं जो काही आता मी कोण आहे याच्याबद्दल त्याला जे काही ज्ञान नाही, तर मग त्याला संतांच्या संगतीमध्ये आल्यावर
त्याला मीच स्पष्ट अशा प्रकारचा बोध होत असतो. आणि मग मीचा बोध झाल्यानंतर मग त्याला जे काही भ्रांती असते, की मी मरणार आहे, जन्मणार आहे किंवा दिसणार आहे, हे जग सत्य आहे आणि जग सत्य मानल्यामुळं या जगाबद्दल जे काही दुःख होतं किंवा या शरीराला मी मानल्यामुळे जे काही जन्म, मृत्यू, हेरझार अशा प्रकारचं त्या ठिकाणी ह्या कल्पनेला धरून सत्य वाटायच्या. तर ते विचारानं सर्व काही त्याचा बाद झाला. विचार येता निरसले. म्हणजे अविचारानं होतं आणि ते विचारानं त्याचं निरसन झालं. म्हणून अविचारानंच आपण या ठिकाणी बंध सत्य मानला होता. कारण अज्ञान असल्यामुळं या ठिकाणी आपण ह्या सर्वच प्रपंचाला सत्य मानून या देहादी सर्व काही पसारा मी माझा म्हणून त्याच्या ठिकाणी आपण मोह अशा प्रकारचा निर्माण आपल्या जवळ झाला होता आणि ह्या मोहच या संतांच्या संगतीमध्ये जात असतो आणि म्हणून या ठिकाणी मोह नष्ट झाला की मग काय होत असतं की आपल्याला मोह गेला म्हणजे दुःख गेलं. कारण मोह अ, या ठिकाणी महिषासूर नावाचा राक्षस म्हणजे काय मोह आहे. मोह महिषासूर मर्दना लागवले. मोहच काय हे महिषासूर आहे. कारण महिषासूर दैत्य आपण पाहतो की जेव्हा जेव्हा देवीला त्या ठिकाणी मोठे मोठे संकट देवावर आले तर देवीला शरण जाऊन मोह या ठिकाणी ते महिषासूर नावाचा राक्षस मारायसाठी देवलोकाने विनंती केली किंवा कितीतरी अशा प्रकारचे राक्षस लोक त्यांनी मारले त्या देवीनं. कारण ती शक्ती रूपान अशा प्रकारचे या ठिकाणी तिचं प्रागट्य आहे आणि म्हणून भक्त लोकांना तिचा काय केला उदो उदो केला म्हणजे जय जयकार केला. म्हणून या ठिकाणी आपण जो काही या नश्वर अशा प्रकारच्या वस्तूचा जय जयकार करतो आणि त्यांना मुर्दाड वस्तूचा जय जयकार केल्यामुळे दुःखच होतो. म्हणून उदो बोला उदो बोला. कोणाचा उदो उदो करा. आपण इकडे संसाराचा उदो उदो करून जास्त दुःखी होतो. म्हणून उदो उदो करा म्हणजे जय जयकार कोणाचा करा. तर मग आपल्याला सुद्धा इथं सांगितलं की जय जयकाराला योग्य असे सद्गुरू आहेत. जय जयकाराला योग्य अशा प्रकारचं संत आहेत, देव आहेत. तर त्यांचा जय जयकार करा. आणि ह्या बाकीच्या नश्वर वस्तूच्या जर आपण नादी लागलो तर दुःखाशिवाय दुसरं काही जीवाला मिळत नसतं. म्हणून त्यांना नश्वर वस्तूचा नाद सोडून त्या सद्गुरूचाच जय जयकार केला पाहिजे. त्याचाच उदो उदो केला पाहिजे. म्हणून 12व्या अध्यायामध्ये आपण बघतो की सद्गुरूचं वर्णन करताना ज्ञानोबा थकत नाहीत. प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरूचं वर्णन त्याने सुरुवातीलाच केलेलं आहे. पण 12व्या अध्यायात जय जयकार केला. जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धी अनावर्त आनंदे वर्षिती. जय जयकार केला आणि कोणाचा जय जयकार हे अनावर्त जे आनंदाला काही आवर्त नाही, ज्या आनंदाला मर्यादा नाही किंवा ज्या आनंदाला जे आनंद संपत नाही अशा प्रकारचा आनंदाचा वर्षाव करणारे कोण आहेत तर माझे सद्गुरू आहेत की त्यांना या ठिकाणी अशा प्रकारचा आनंद त्याला की तो आनंद संपतच नाही. अशा प्रकारचं सुख दिलं की ते सुखाला अंतच नाही. म्हणून असं सुख त्या संतांच्या संगतीमध्ये संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारखे नाही जेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे. असं त्या संतांच्या संगतीमध्ये सुख होत असतं आणि म्हणून जो संतांच्या संगतीमध्ये आला तर तो खरोखरच भाग्यवान आहे. म्हणून त्यानं स्वतःला धन्य समजलं पाहिजे. धन्य मी मायनीना आपले संचित राहिलीचे प्रीत तुझे नामे किंवा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ती संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. कारण या ठिकाणी मी आज धन्य झालो आणि आज या ठिकाणी माझं कृतकार्य झालं किंवा कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. कारण का संतांची भेट झाली. मला योग्य अशा प्रकारचा सांगणारा किंवा योग्य रस्त्यावर आणणारा की मी भटकलो होतो. कारण जसं एखादं रस्ता चुकला तर मग त्याला त्या ठिकाणी नेमका आपला रस्ता सापडत नाही आणि तो गोंधळून जातो. म्हणून या ठिकाणी तसंच झालं जीवाचं. त्याला सुखाचा रस्ता त्याला सापडत नाही आणि सुखाचा रस्ता सापडत नसल्यामुळं तर तो दुःखाच्याच रस्त्याने या ठिकाणी जायला लागला आणि म्हणून या अशा प्रकारच्या घाई गडबडीमध्ये तर त्याला संतांची भेट पूर्व पुण्याईनं झाली
कारण पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ तरीच महिमा नाही कळो. म्हणून ज्याला या ठिकाणी अनंत प्रकारच्या पुण्यानं, कारण खूप अशा प्रकारचं ज्याचं पुण्य उदयाला आलं त्याला संत भेट होत असती. म्हणून पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख कैसा संत चरण पावलो, आज भेटले माझे कोडे. कारण अनंत जन्माचं जे काही कोड होतं किंवा अनंत जन्माचं जे काही अशा प्रकारचं बंधन होतं, अनंत जन्माच्या कल्पना होते, अनंत जन्माचं दुःख होतं, अनंत जन्म या ठिकाणी गर्भवास जन्म मरण अशा प्रकारचे दुःख मी भोगलं. पण त्या ठिकाणाहून मला स्वतःला मी सोडून नाही घेता आलं. तिथंच या ठिकाणी दुःखामागून दुःख येत राहिले, जन्मामागून जन्म मिळत राहिले. परंतु आज या ठिकाणी मी धन्य झालो की आज माझं कोड या ठिकाणी फिटलं. आणि हे पुण्य आजचं नाही तर अनेक जन्माचं या ठिकाणी पुण्य झालं असेल, किंवा कधीतरी त्या ठिकाणी पूर्वी मनुष्यदेह भेटले असते आणि ते पुण्य या ठिकाणी शिल्लक असन आणि ते ईश्वरानं त्या ठिकाणी माझं पुण्य सांभाळून ठेवलं. आणि मला या ठिकाणी आता ते पुण्य आता कामी आलं आणि ते संतांची संगती घडून या ठिकाणी दिली. म्हणून या ठिकाणी ते पुण्य फळाला आलं. म्हणून आपण पाहतो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये विशेषतः 18व्या अध्यायात बी आणि मध्ये मध्ये सुद्धा निष्काम कर्म उपासनेला खूप महत्व दिलेलं आहे. कारण निष्काम कर्म केल्यावर एक देवावर आभार अशा प्रकारचा होत असतो. कारण निष्काम कर्म केलं, निष्काम उपासना केली तर त्या निष्काम कर्म उपासनेचं फळ म्हणजे अंतःकरण शुद्धी होत असते. म्हणून या ठिकाणी निष्काम अशा प्रकारचं कर्म किंवा कोणताच हेतू नाही धरता, कोणताही अहंकार नाही धरता, कोणताही फळाची अपेक्षा नाही करता जे कर्म केलं जातं, जी उपासना केल्या जाते, तर तिच्या बदल्यामध्ये काय मिळतं? तिच्या बदल्यामध्ये अंतःकरण शुद्धी अशा प्रकारचा दया जे विहित तेच ईश्वराचे मनोगत आणि केली या निश्चित सापडेची तो. कारण ज्याला जे विहित आहे ते ईश्वराचं मनोगत आहे आणि म्हणून ते जर केलं तर निश्चित या ठिकाणी ईश्वर सापडतोच. म्हणून देव सापडतो. पण त्या ठिकाणी ईश्वरानं जे काही शास्त्रामधून संतानं आपल्याला जे योग्य अशा प्रकारच्या दिशा सांगितल्या किंवा जे काही कर्म सांगितलं, निष्काम अशा प्रकारची उपासना सांगितली, ती जर आपण यथायोग्य केली तर त्याचं फळ अंतःकरण शुद्धी झाल्यामुळं, अंतःकरण शुद्ध झाल्यावर मग राहतं आवरण. आवरण दोषासाठी संताकडे आल्यावर काय होत असतं की तत्काळ अशा प्रकारचा बोध होत असतो. कारण अंतःकरण जोपर्यंत शुद्ध नाही तोपर्यंत बोध त्या ठिकाणी होत नाही. पण याच्यावर तुकाराम महाराज सुद्धा गाथ्यामध्ये भरपूर बोलले. तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. वृक्ष नदळी पुष्प फळ काय करेल वसंत काळ. प्राण गेले अशरीर काय केले व्यवहार. तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. कारण चित्त शुद्ध नसल्यावर बोध होत नसतो. वांझा न होती लेकुरे काय करावी भ्रतारे. नपुसंक पुरुषांची काय करील बाईल त्याशी. तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. कारण चित्त शुद्ध नसल्यावर बोध होत नाही. अशा प्रकारचं या चित्तशुद्धीचं नपुसंक पुरुषाला बाईल काय करील किंवा वांझेला भ्रतार काय करील लेकरू होत नाहीत, किंवा अशा प्रकारचे वृक्षाला पुष्प फळ येत नाहीत वसंत काळ काय करीन. आणि प्राण गेल्यावर व्यवहार कसा करता येईल. म्हणून हे सर्व काही सांगताना तैसे चित्त शुद्ध नाही. त्याप्रमाणे चित्त शुद्ध नसल्यावर बोध करून काय फायदा, कारण बोध होणार नाही. कारण बोध व्हासाठी चित्त शुद्ध लागत असतं आणि चित्त शुद्ध होण्यासाठी निष्काम अशा प्रकारचं कर्म उपासना आपल्याला अशा प्रकारचे नियम घालून दिले साधू संतांनी. निष्काम करा, कर्म निष्काम करा, उपासना निष्काम करा. कोणत्याही प्रकारचा हेतू मनात धरून कर्म करू नये, उपासना सुद्धा करू नये. कारण ईश्वर अर्पण बुद्धीनं करावं आणि अहंकार नाही धरता केलं म्हणजे कृष्ण अर्पण झालं. की तोंडानं कृष्ण अर्पण म्हणणं वेगळं, परंतु ते याच्यावरचा अहमपणा काढणं म्हणजे खरोखर देवाला अर्पण झालं ते. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी तो कर्मफळी आसन करावी, कुकर्मी संगतीनं व्हावी, सत्क्रियाची आचरावी हेतू विना. म्हणून देवाचा निरोप आहे. जो जो शिनला तर त्यानं या ठिकाणी माझ्या बोला अशा प्रकारचा माझ्या बोलाला बदला करू नका. जो कर्मबंधे शिनला सुटके जाते आपोला, त्याने पुढं पुढती या बोला आनंद कीजे. जो या ठिकाणी या जन्म मरणाच्या बंधनाला कंटाळला किंवा ज्याला या संसार बंधनात नको वाटतं आणि ज्याला खरोखर या ठिकाणी संसाराचा विचार केला, दुःखाशिवाय काही दिसत नाही त्याला शहाणा म्हणायचं. आणि ज्याला या संसारामध्ये सुख दिसायला लागलं त्याला मूर्ख म्हणायचं. कारण संसारात सुख नाही आणि तात्पुरत्या क्षणिक सुखालाच सुख म्हणून महान दुःख जे संसार दुःख हे निवृत्त करायचं सोडून देऊन या क्षणिक सुखामध्ये भुलला
आणि आपलं अनमोल आयुष्य, जे आयुष्यानं हे महान संसार दुःखाची निवृत्ती करायची, ते आयुष्य क्षणिक सुख भोगण्यामध्ये चाललं. म्हणून हाच फार मोठा घात या ठिकाणी साधू संतांना आपल्याला सांगितलेला आहे. आयुष्य जात आहे पहा, पण कशात चाललं? तर क्षणिक अशा प्रकारच्या सुख भोगण्यामध्ये आयुष्य चाललं आणि ज्या आयुष्यानं अनंत काळात, अनंत युगाचं, अनंत जन्माचं दुःख विचारानं जातं आणि तो विचार करण्यासाठी या ठिकाणी आयुष्य आहे आणि तो विचार या आयुष्यामध्ये अनर्ध्यात करता येतो आणि हे नाही मुख्य वाटून बाकीचेच या ठिकाणी मुख्य काम वाटायला लागले. बाकीचाच प्रपंचाला आपल्याला महत्वाचा वाटायला लागला. म्हणून हे या ठिकाणी आपलं चुकलेलं आहे. कारण सर्व गोष्टी गौण समजून हा विवेक करणं हाच खरा शहाणपणा आहे आणि असं ज्याला शहाणपणा सुचला, तर तो या ठिकाणी आता कशावर आला, तर खरोखर बोधावर आला. कारण हा शहाणपणा सुचायला पाहिजे. कारण हा विवेक या ठिकाणी सर्वांना होत नाही किंवा देवाकडे लक्ष सर्वांचं जात नाही. संतांची भेट सर्वांना होत नाही, तर भाग्यवानाला होती. म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन किंवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. कारण देव आवडतो, भाग्यवानाला आवडतो आणि संतांची भेट होती तर भाग्यानं होत असते. की या ठिकाणी भाग्य असलं तरच या ठिकाणी संत भेटत असते. म्हणून धन्य आज दिना झाले संतांचे दर्शन. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं याचा जो काही आपल्याला योग आलेला आहे, तर हा योग या ठिकाणी संतांची भेट झाली की ज्ञानेश्वर महाराज सांगते हरिपाठामध्ये, साधूचा बोध झाला की तो शिल्लक राहत नाही, कारण त्याची वासना राहत नाही. पुन्हा येरझार घ्यायला, पुन्हा त्याला यायला म्हणजे यायचं काम नाही आणि जायचं सुद्धा काम नाही. कारण त्याची येरझार ही संपत असते. हे संतांच्या विचाराचं फळ आहे आणि तो निश्चय या ठिकाणी आपल्याला या देहामध्ये आत्ता करता येतो आणि म्हणून तोच त्या ठिकाणी तेच त्या ठिकाणी तेच ध्यानात घेणं आणि तेच त्याचाच निश्चय करणं, तत्कथनम, तच्चिंतनम, अन्ननेतात प्रबोधनम, यततामपि बुधानाम, सदैवं ब्रह्मचिंतनम. तेच कथन करायचं, तेच सांगायचं, तेच बोलायचं आणि म्हणून बुद्धिमान पुरुष ब्रह्मचिंतन सतत करीत असतो. ब्रह्मचिंतन म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं चिंतन किंवा सिद्ध आपल्याला मी सिद्ध ब्रह्म आहे आणि ज्याला मी काही देह म्हणायला लागलो, ही कल्पनेमुळे आहे, अज्ञानामुळे आहे, अविचारामुळे आहे. कारण देह आहे हे सिद्ध होत नाही, हे मानलेलं आहे आणि मी ब्रह्म आहे, मी पूर्वीचा आहे हे सिद्ध आहे. मी मरत नाही हे सिद्ध आहे आणि मरणारा आहे, तर ह्या स्थूल देहाकडे पाहून मरणारा मानलेला आहे आणि मरत नाही तर हे सिद्ध आहे, कारण पूर्वीचं आहे, बदललं नाही म्हणून मरत नाही. म्हणजे हिशोबानं आपलं न मरण आहे, पण कल्पनेनं आपण मरण स्वीकारलं. हिशोब आपण केला नाही, पण कल्पनेतलं दुःख आपण स्वीकारून दुःखी व्हायला लागलो. कारण हिशोबानं आपण सत्य आहोत, पण कल्पनेमध्ये मृत्यू आहे. कारण कल्पना कशाची? या देहाच्या ठिकाणी मी अशा प्रकारची कल्पना करून हीच कल्पना या ठिकाणी आपण त्याला मी माझं म्हणायला लागलो. त्याच्यामुळे नसलेलं मरण या ठिकाणी आलं. कोणाला आलं? ज्याला नाही त्याला. कारण मरण नसताना त्यानं अंगावर घेतलं. दुसऱ्याचे ओझे आपल्या माता घ्यायचे. कारण याचं मरण आपण घेतलं. वास्तविक या ठिकाणी आपल्याला मरण सिद्ध होत नाही. कारण जे सिद्ध होत नाही ते आपल्या ठिकाणी नाहीच. कारण सिद्ध जे असतं ते खरं असतं आणि जे सिद्ध होत नाही ते कल्पना असत्या आणि ते आधार-माधार असतं. आणि आधार-माधार असतं म्हणजे लटकं असतं आणि ते लटकं असतं म्हणजे ते काही खोटं काही परिणाम करीत नसतं. म्हणून जसं त्या ठिकाणी आपण पाहतो की भिंतीवर जर आपण समुद्राचं एखाद्या एखाद्या पाण्याचं जर चित्र काढलं, तर त्या पाण्याच्या तलावाच्या चित्रानं ती भिंत काही वल्ली होत नाही. किंवा अग्नी जर काढला एखाद्या कलाकारानं भिंतीवर, खूप मोठा अग्नी काढा भिंतीवर, ज्वाला काढल्या, परंतु त्या ज्वाळेनं, त्या अग्नीनं त्या भिंत गरम सुद्धा होत नाही. जळत तर नाहीच, पण गरम सुद्धा होत नाही. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या भिंतीवर त्या जाळाचा आणि पाण्याचा काही परिणाम होत नाही. मग त्या भिंतीवर जर त्या जाळाचा आणि त्या पाण्याचा काही परिणाम होत नाही, तर मग भिंतीच्या दृष्टीनं ते जाळ बी नाही आणि ते पाणी सुद्धा नाही. तसं आपल्या खऱ्यावर जर या ठिकाणी याचे बालपण, तरुणपण, म्हातारपण, अनेक जन्म, अनेक याचा बदल, हे आपल्या ठिकाणी जर यानं काहीच होईना, आपल्या सत्यपणामध्ये याची काही बाधा आपल्याला काही करीतच नाही. आपल्या सत्यपणाला काही बाधा होत नाही यापासून,
तर मग आपण सत्यानं याला मानायचं कशाला? मग आपण या सत्यानं याला मानणं हेच या ठिकाणी अज्ञान स्वीकारणं आणि याच्यामुळेच मग पुढच्या दुःखाला सुरुवात झाली. नसलेलं अज्ञान आपणच या ठिकाणी स्वीकारलं आणि म्हणून ते म्हणले, "कासया सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे." तू संसार सत्य मानला. तू कल्पनेनं या ठिकाणी विचार करून जे सिद्ध आहे, ते त्या ठिकाणी तू बघितलं नाही. कारण तुझ्या ठिकाणी हा प्रपंच नाही. कारण खोटा आहे म्हणल्यावर नाही. आणि तू याला बळच खरं म्हणायला लागला. परंतु वास्तविक पाहायला गेलं तर ह्यो सिद्ध नाही. कारण याला बूड नाही, शेंडा नाही, दिसायला लागलं ते आताच आहे. आणि जसं स्वप्नातलं आपल्याला दिसलं, परंतु ते पूर्वी झालेलं नव्हतं. आणि ते काय तिथलं जेवण काही अगोदर तयार केलं नाही आणि पत्रावळ्या टाकून लगे आपण जेवायला बसलो तिथं. पण ते जर जेवण खरं असतं आणि जेवल्यासारखं वाटलं तिथं गोड बी लागलं आणि तिथलं पोट भरलं, पण खरंच पोट भरलं असतं तर जागा झाल्यावर पुन्हा भूक लागली नसती. म्हणून तिथलं ते समजत त्या ठिकाणी भासमान होतं. असा हा प्रपंच सुद्धा या ठिकाणी खऱ्याच्या दृष्टीनं कारण हा जर खरा नाही आणि खऱ्याला त्या ठिकाणी काही खऱ्यावर परिणाम करीत नाही. कारण जे खऱ्यावर काही परिणाम करत नाही त्याला खोटं म्हणलं पाहिजे. खोटं कशाला म्हणायचं? जे खऱ्यावर काहीच परिणाम करत नाही. जसं आपल्या टीव्ही मधले चित्र असते. तर टीव्हीला जाळ येत नाही किंवा टीव्ही मधल्या त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला तर तिथं काही टीव्ही फुटत नाही. म्हणून त्या ठिकाणी काही हरकत नाही झालं तर. आणि तशा प्रकारचं या ठिकाणी इथल्या प्रपंचानं जर आपल्या खऱ्यावर काही बाधाच होत नाही, तर मग खऱ्यानं याला कसं काय मानायचं? मग यानं त्याला खरं मानलं आणि आपल्या स्वतःला आपला शुद्धपणा, आपला सत्यपणा विसरून गेला. हाच सगळ्यात मोठा घात, सगळ्यात मोठी हानी आणि मग याची किंमत त्याला चुकावं लागते. कारण हा खराच या ठिकाणी आता अ, खोट्याला जर हाय म्हणू लागला, तर आता खोट्याला मग आता या खऱ्यानं जर त्या खोट्याला जर हाय म्हणलं, मग खोट्याला नाही कोण म्हणेन आता. आता जेव्हा ह्यो धोरणावर येईन, तेव्हा ह्यो जेव्हा नाही म्हणेन तेव्हा नाही. पण यानं मानलं ना तोवर त्याला आहेच. जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत स्वप्न आहे म्हणायला लागला ना, आहेच ते. मग जागा झाल्यावर नाही, वास्तव नाही. पण तो तिथं त्या ठिकाणी म्हणायला लागला, "चोर आले, मला मारायले." वास्तविक पाहता त्या ठिकाणी काहीच नाही. स्वप्नाच्या याच्या येणार आहे. परंतु जागा होत नाही का तोपर्यंत स्वप्न खरंच मानतो. मग त्या ठिकाणी आहे. पण आता जागा झाल्यावर त्याला कुठं स्वप्न आहे. तसं हा बोधावर आल्यावर याला कुठं संसार आहे. जोपर्यंत बोध नाही, तोपर्यंत त्याला हा प्रपंच मग बोध देणारे कोण आहे? सद्गुरू आहे. आणि त्या सद्गुरूची संगती झाली. म्हणजे कोणी सांगितलं नाही. खरं असून बी जे आहे ना, ज्याच्या संगतीत राहून सुद्धा त्यानं मी कोण आहे अशा प्रकारचं कळून दिलं नाही. म्हणून ते आणि ते संतांनी कळून दिलं. म्हणून त्यांचे उपकार किंवा त्यांच्या जोडीला अशा प्रकारचं कोणीच नाही किंवा त्यांचे सारखे उपकार कोणीच करू शकत नाही. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. तुकाराम महाराज या ठिकाणी त्यांच्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करते की का देऊ त्याला उपकाराची त्या ठिकाणी परतफेड कशी करता येईल कारण त्यांनी जे सांगितलं तर त्यांनी जे दिलं तर न मारणार कळून दिलं मग त्यांना या मोबदल्यामध्ये मारणारा देऊन काय त्यांची उपकाराची परतफेड होणार आहे म्हणून असे प्रकारचे संत आणि ते सद्गुरू ज्यांचा त्यांच्या ठिकाणी भाव राहिला विश्वास राहिली श्रद्धा आपण पाहिलं की श्रद्धेला खूप महत्व आहे कारण श्रद्धेशिवाय ज्ञान होत नाही म्हणून जे काही आपण पाहिलो की समाधी षटक की श्यामधाम उपरती श्रद्धा तितिक्षा समाधान याच्यातलं जे काही श्रद्धा आहे तर खूप महत्वाची श्रद्धा श्रद्धा म्हणजे आत्यंतिक विश्वास म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी शास्त्राच्या ठिकाणी आत्यंतिक विश्वास कारण ते म्हणते ती पूर्व दिशा आहे ते म्हणते ते खरं की अशा प्रकारचं निसंशय त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी राहणं आणि ते म्हणते ते सत्य त्या ठिकाणी स्वीकारणं असं अत्यंतिक विश्वासाला श्रद्धा असं म्हणले आणि जो ज्याच्या ठिकाणी श्रद्धा असन त्याला ज्ञान होत असतं म्हणून सद्गुरूच्या जवळ जो गेला तर त्या शिष्याजवळ काय पाहिजे श्रद्धा लागती म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सुद्धा श्रद्धेविषयी महत्व सांगताना श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम सहितेंद्रिया ज्ञानम लब्धा परां शांती मचिरेनाधी गच्छति श्रद्धावानाला ज्ञान होत असतं श्रद्धावान लभते ज्ञानम श्रद्धावानाला ज्ञान होत असतं श्रद्धा लागते इंद्रिय तत्पर लागते कारण इंद्रिय त्यानं जिंकलेले लागते इंद्रिय ताब्यात लागते इंद्रियाच्या ताब्यात जाऊ जमत नाही मनावर इंद्रियावर ज्यानं कंट्रोल मिळविलं तत्परम सहित इंद्रिया ज्ञानानंतर ज्ञानम लब्धा परां शांती
ज्ञानानंतर शांती प्राप्त होती. शांती म्हणजे सुखाची प्राप्ती होती, म्हणून ते ज्ञान. आणि ते ज्ञान कुठं असतं? तर ते संताकडे असतं. म्हणून त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी संताकडे जावं लागत असतं. कारण ते संताजवळच असतं, की संताशिवाय त्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि तेच संत त्या ठिकाणी त्यांना म्हणायचं, की ज्यांचं या ठिकाणी जगामध्ये काहीच काम नसतं, किंवा जे दुसऱ्यावर उपकार करायसाठी आलेले असतात. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठात आहे, तर ते या मृत्यूलोकामध्ये उपकार करायसाठी आले आणि जड जीवाचा उद्धार करायसाठी आले. कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, की ज्यांना अत्यंत जड बुद्धीचे जीव त्या ठिकाणी पामर असणारे, पामराचे विषय करायचे, विषयाचे जिज्ञासू मुमुक्षू करायचे, त्याचं मुक्त करायचं, अशा प्रकारचे त्या ठिकाणी अधिकारानुसार उपदेश करणारे, की कोणाचा काय अधिकार आहे, कोणाचा काय अधिकार आहे, कोणाला काय लागत, कोणाला काय लागत, प्रत्येकाला त्या ठिकाणी उपदेश करण्याची हातवटी सद्गुरूमध्ये अलग असते. कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी अधिकारानुसार त्याला उपदेश करीत असते. म्हणून जे खरे सद्गुरू असते, मग खरे सद्गुरू त्या ठिकाणी त्या शिष्याचा अधिकार पाहते आणि त्याचा अधिकार पाहून त्याला काय लागत किंवा त्याला काय सांगायचं, अशा प्रकारचा बोध ते त्याला करीत आहे. तसं आपण पाहतो की आपले महाराज प्रत्येक जसं त्याला रिटर्न कोण कसा आहे त्याप्रमाणे त्याला त्या ठिकाणी कोणता ग्रंथ वाचायचा, काय सेवा करायची, काय करायचं हे त्याला त्याच्या नामस्मरण करायचं का चिंतन करायचं का काय करायचं हे सर्व त्याच्या ऐपतीनुसार त्याला झेपण असं त्याची समजूत काय आहे हे सगळं पाहून त्या ठिकाणी सांगत असते. म्हणून सद्गुरू काय करते, तर अधिकाराप्रमाणे त्याला उपदेश करते. कारण त्यांचं त्या ठिकाणी या जगामध्ये काहीच काम नसतं, की जे त्या ठिकाणी दुसऱ्याच्या कल्याणासाठी. म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतः कबूल करून सांगितलं, की आम्ही कुठले आहेत, तर वैकुंठातले आहेत आणि या ठिकाणी का आलो, तर उपकार करायला आलो. या ठिकाणी आम्हाला देखत नाही, लोक बुडायला लागले, तर त्यांचं त्या ठिकाणी बुडणं आम्हाला पाहवत नाही, त्यांचं दुःख आम्हाला त्या ठिकाणी सोसवत नाही. त्यांना दुःखातून वेगळं करण्यासाठी आणि त्यांना सुखी करण्यासाठी एकमेव त्या ठिकाणी आमचे अवतार आहेत. आम्ही त्याकरता या जोडा. मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झालो आणि या ठिकाणी आलो, असं त्यानं स्वतः त्या ठिकाणी गाथ्यामध्ये आपण पाहतो, की आम्ही वैकुंठवासी. अशा प्रकारचे अनेक अभंग सांगून स्वतःच त्या ठिकाणी खरं त्या ठिकाणी आपलं राहण्याचं ठिकाण आणि आपलं खरं कार्य त्या ठिकाणी काय आहे, हे काही अभंगात त्यानं सांगून टाकलेलं असतं. आणि काही अभंग त्यांचे अशा प्रकारचे असतात, की आपण बघतो की त्या अभंगामध्ये मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझी मी आठविली नाही कधी, वाचे कृपानिधी माय बाप्पा, असे नाटाचे अभंग. तर ते विषय पामर या ठिकाणी या लोकांना धरून बोललेले असतात. आणि स्वतः तुकाराम महाराज तसे नसतात, परंतु तुमच्या आमच्यासाठी किंवा तुमची आमची भाषा वापरून किंवा तुम्ही आम्ही अशा प्रकारचा देवाला प्रार्थना करावी, देवाला विनंती करावी आणि करी अतिवीरांचा नाश, उदय होनी प्रकाश, माझं अज्ञान घालेव, माझं दुःख घालेव, माझं या ठिकाणी तिमिरांचा नाश करून ज्ञान प्रकाशाचा उदय माझ्या अंतःकरणामध्ये कर. आणि मी गुंतलो, मी नेमता आहे, मी अज्ञानी आहे, माझी चिंता चिंता तू कर. अशा प्रकारचे या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून सर्वसामान्याला आज्ञजीवाला साधू संतांना त्या देवाला कसं बोलावं, देवाची विनंती कशी करावं, हे सुद्धा आपल्याला सर्व काही नियम या ठिकाणी घालून दिले. म्हणून आपण बघतो की आपल्या महाराजांनी आपल्याला हरिपाठ आणि हरिपाठ नंतर पुन्हा सकाळी काकडा भजन, पुन्हा गावगाव त्या ठिकाणी काहीतरी चिंतन ऐका, चिंतन करा, पोथी वाचा, हे जे सर्व काही सांगितलं, की आपल्याला सतत या ब्रह्म अभ्यास आपल्याकडून व्हावा किंवा ती ईश्वर उपासना व्हावा, आपलं अंतःकरण शुद्ध राहावा आणि तो बोध सुद्धा संतांचा आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर व्हावा, हेच या ठिकाणी उद्देश असतो. म्हणून जे संतांचं कार्य असतं, की संतांच्या संगतीमध्ये काय होत असतं, संतांच्या संगतीमध्ये देवाचं ध्यान होत असतं, देवाचं स्मरण होत असतं. म्हणून या ठिकाणी आठवण तुम्ही घ्यावी पांडुरंगा किंवा माझी संगा काकुळती. संत काय करते, की संतांच्या संगतीमध्ये देवाची आठवण होत असते किंवा संत देवाला आठवण करून देते, यांची या ठिकाणी कल्याण करा. म्हणून अशा प्रकारचे संत, म्हणून संतांची संगती तर जेवढी जीवाला गरज आहे, म्हणून मनुष्य देहातल्या जीवाला जर गरज असली तर ती खरोखर संतांच्या संगतीची गरज आहे. कारण तो त्या ठिकाणी अनेक जन्मातून फिरून आलेला आहे. आज त्याला अशा प्रकारचा देह भेटलाय, की ज्या देहामध्ये जो देह इंद्राला नाही भेटला, तो चंद्राला नाही भेटला आणि तो या ठिकाणी आपल्याला भेटला, म्हणजे
अत्यंत पुण्याने भेटला आणि बहु अवघड त्या ठिकाणी असणारी संत भेट झाल्यानंतर आता फक्त या ठिकाणी निश्चय करून मी कोण आहे ह्या बोधावर स्थिर होऊन तशा प्रकारचा निश्चित करून घेणं आणि हिशोबानं आपण देव ठरतो आणि कल्पनेनं आपण माणूस म्हणायला लागलो. तर विचारानं आपण देव सिद्ध आहेत आणि कल्पना करून आपण आपल्याला काहीतरी या ठिकाणी म्हणायला लागलो आणि ही कल्पना आपल्या विचारापुढे टिकत नसते आणि म्हणून विचाराला प्राधान्य देऊन नेहमीच त्या विचारावर जर आपण राहिलो तर अविचार जायला उशीर लागत नसतो. म्हणून विचारावर राहण्यासाठीच नेहमीच संतांची संगती. म्हणून आपण पाहतो पंचकर्णामध्ये शेवटला अशा प्रकार सांगितलंय की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत शास्त्र गुरु या ठिकाणी यांचे आभार आपण यांचे उपकार आहेत आपल्यावर. यांच्या ऋणातून आपण मुक्त होत नाही. ईश्वर शास्त्र सद्गुरू यांच्या ऋणातून जीव मुक्त होत नाही. कारण ईश्वरामुळं संतामुळं या ठिकाणी सर्व काही ईश्वरामुळं देह भेटला. ईश्वर देह चलितो. संतामुळं आपली समजूत या ठिकाणी बदलली. शास्त्र आपला वेळोवेळा आपलं कर्तव्याचे आपल्याला जाण करून देतं. म्हणून या तिघांचे अत्यंत उपकार आहे. म्हणून यांच्या ऋणातून जीव हा कधी सुद्धा मुक्त होत नाही. म्हणून त्याने यांच्या ऋणात राहून यांचंच या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे असा उपदेश आपण पाहतो की पंचकर्णादेवीच्या सागरादी ग्रंथामध्ये हाच उपदेश केला आणि आपल्याला या सत्संगतीचा महिमा सांगून या सत्संगतीमध्ये दृढ राहण्यासाठी वेळोवेळा त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा हेची करा बापांनो, हेची करा बापांनो, म्हणजे संतांची वाक्ये संतांचे या ठिकाणी वव्या अभंग की आपण ते वाचले, आपण ते ग्रंथ पाहिले, पुन्हा आपल्याला त्या देवाचं त्या बोधाचं त्या आपल्या ज्ञानरूपतेचं आपल्या स्वरूपाचं हेच या ठिकाणी आपल्याला आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा की अशा प्रकारची आपल्याला ती आपल्या स्वरूपाचं आठवण होत असते. मी कोण आहे आणि मला जो भ्रम झालेला आहे तर तो भ्रम त्या ठिकाणी जसं आपण पाहतो दिवस उगवल्यावर अंधार हा जातच असतो. अंधार जायला उशीर लागत नसतो. अशा प्रकारचे या ठिकाणी ज्ञान झाल्यावर अज्ञान राहत नसतं. ज्ञान प्रकाशी पाहिलं मग अंधकार जाईल तरीच गुरुकृपा होईल पार्थागा. म्हणून अर्थ ज्ञानाच्या प्रकाशाने मोहाचा अंधकार राहत नसतो आणि मग मोहाचा अंधकार गेल्यावर त्यालाच म्हणायचं खरी गुरुकृपा झाली आणि गुरुची कृपा हीच आहे. कारण म्हणून या ठिकाणी शिष्याला कोणतं काम असेल तर गुरुची सेवा आणि गुरुची सेवा करणं हेच या ठिकाणी शिष्याचं मुख्य कर्तव्य आहे. कारण आपण बघू लागलो की ईश्वर सेवापेक्षा गुरु सेवा श्रेष्ठ आहे. ईश्वराची सेवा एखाद्याने केली असेल ईश्वर सेवा गुरु सेवा करणारा ईश्वर सेवेपेक्षा भारी अशा प्रकारचं मोठं काम करीत असतो. कारण ईश्वर सुद्धा त्या गुरु सेवकावर प्रसन्न होत असतो. कारण गुरु म्हणजे डायरेक्ट त्याला त्या ठिकाणी तू देव आहे, तू ब्रह्म आहेस अशा प्रकारचा बोध देत असते. कारण आपण ब्रह्म असतो पण ब्रह्म आहेत असं घोषित आपण करीत नाही आणि ते घोषित त्या संताकडून होत असतं. अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं महावाक्य की त्याचा उपदेश संत करीत असते. कारण आपल्याला फक्त घोषित करायचंय. या ठिकाणी आपण आहेतच फक्त डोळे उघडायचे आणि ते डोळे उघडायचं काम ते आपल्याला या ठिकाणी संत करीत असते. कारण आपण आंधळे आणि आंधळे असल्यामुळं कारण विवेक नाही, वैराग्य नाही म्हणून पांगळेत. पण आपण संताकडे आल्यावर संत काय करीत असतील विवेक सुद्धा त्यांच्या संगतीत उत्पन्न होतो, वैराग्य सुद्धा उत्पन्न होत असतं आणि संत या ठिकाणी आपल्याला जगाविषयी दोष सांगून वैराग्य निर्माण करते. देहाविषयी या ठिकाणी अनित्यत्व दुःख रूपता मलिनता सांगून देहाविषयी वैराग्य तयार करते आणि जग नासवान आहे आणि पुन्हा एवढंच नाही तर हे जे कल्पना आहे स्वप्नात नाही म्हणून भ्रम आहे. म्हणून या ठिकाणी आणि राहिलेल्या आपण परमात्मा आहोत जो या जगाचं अधिष्ठान आहोत अशा बोधावर नेणारे एकमेव अशा प्रकारचे संत असते. म्हणूनच या ठिकाणी या तरंगामध्ये आपण बघू लागलो की शिष्याचे काय लक्षण आहे. हे शिष्याचे लक्षण बघताना पहिल्या आणि दुसऱ्या तरंगामध्ये जे काही अधिकाराचे लक्षण आहे तर ते शिष्याचे लक्षण आहे आणि सद्गुरूचे लक्षण सांगताना आपण बघतो की ज्याला अशा प्रकारचा श्रोत्रिय आहेत की ज्यांचं सर्व शास्त्रांचं या ठिकाणी अध्ययन झालेलं आहे किंवा संत शंकाकारांचं सर्व काही शंका शिष्यांची शंका निरसन करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगात आहे अशा प्रकारचं शास्त्राचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे आणि जे ब्रह्मावर निष्ठा ठेवणारे आहे स्वतः ब्रह्मरूप मानणारे दुसऱ्याला सुद्धा तो ब्रह्म आहे अशा प्रकारचे ठासून बोध त्या ठिकाणी ज्यांना करता येतो असे सद्गुरू
एवढंच नाही तर ज्यांना पुन्हा दयाळू आहेत, म्हणजे ज्यांना या संसार बंधनातून पार पडावा आपला शिष्य, याच्याविषयी तळमळ आहे, म्हणून अशा तळमळीनं जे बोध करते तर ते खरे सद्गुरू आहेत. आणि म्हणून बाकी सद्गुरू कुठं दया कमी असन, कुठं ब्रह्मनिष्ठा नसन, काही त्या ठिकाणी श्रोत्रीयपणा नसन, त्यांना सद्गुरू म्हणता येत नाही. ब्रह्मनिष्ठा असली तर तो स्वतः कृतार्थ आहे, परंतु तो जर दुसऱ्याच्या शंकेचे निरसन करू शकत नसला, सद्गुरू ठरत नाही. वास्तविक तो स्वतः त्या ठिकाणी कृतार्थ आहे. आणि दयाळू नसल तर त्या ठिकाणी शिष्यावर शिष्य तिथं थांबणार नाही, किंवा शिष्याची तळमळ त्याला नाही. म्हणून अशा प्रकारचे सद्गुरू काय करीत असते तर श्रोत्रिय ब्राह्मणिष्ठ दयाळू असल्यामुळं ते शिष्याला या संसार बंधनातून पार पडित असते. म्हणून या ठिकाणी तारी येणे सद्गुरू नायके, बोधाची या का लावणे कौतुके, या भवसागरी झाला शेतारू, परतोनी पायेत व कैसा मायापुरू. कारण संताच्या संगतीत राहिल्यानं काय झालं तर तारी येणे या सद्गुरूनं मला तारून नेलं ह्या भवसागरातून. कारण असं झालं की भवसागरच नाही, हा प्रपंचच नाही, प्रपंचातून तरुण नेलं का प्रपंच नाही ठरला, की प्रपंचच नाही ठरला, प्रपंच हा नाही जाणार. एकाकार वृत्ती जरी प्रपंच सिद्ध झाला नाही मग तरुण जाता प्रश्नात नाही. अशा मला त्या ठिकाणी सद्गुरूनं काय केलं, बोधावर आणलं. आणि ह्या जे मायामय अशा प्रकारचं स्वप्नमय असणारा हा प्रपंच, हा लटका व्यवहार, किंवा माऊली सुद्धा हरिपदात सांगते की व्यवहार लटका आहे, परंतु त्याला जे आपण सत्यत्व बुद्धी दिली तर सत्यत्व आपलं आहे. आपण सत्यत्व काढून घेतलं ते कुठं सत्य आहे. आपण त्याला सत्य म्हणणं सोडल्यावर ते जर सत्य असतं तर आपण सत्य म्हणणे सोडल्यावर बी ते सत्य राहायला पाहिजे होतं. मग आपण जर सत्य म्हणणं आपलं सत्य पण काढल्यावर ते कुठं सत्य राहतं. मग सत्य पण त्याचं का आपलं. आता आपण आपलं सत्य पण काढून घ्यायचं. आता आपण आपलं सत्य पण काढल्यावर ते कुठं सत्य राहिलं आता. कारण ते सत्य त्याच्यामुळे नव्हतं, आपण सत्य मानलं. कारण जगाला सुद्धा आपण सत्य मानायला लागलो, देहाला सुद्धा आपण सत्य मानायला लागलो. कारण आपण याचा सत्यपणा याचा नाही, तो आपला आहे. आणि आपला सत्यपणा आपण आपला काढून घ्यायचा. आणि आपण आपला सत्यपणा काढल्यावर जो राहील तर तो त्याचा नाहीपणा, आणि ते त्याचं स्वरूप आहे. कारण नाही म्हणजे ती वस्तू नाहीच, परंतु दिसायला लागली तर ते भ्रम आहे, आणि ते त्याचं त्या ठिकाणी स्वरूप आहे. पण अशा प्रकारचं वास्तव ते नाहीच. जसं सर्प आहे तर तो दोरीच्या ठिकाणी अध्यस्त आहे, तसा हा प्रपंच ब्रह्म स्वरूपावर अध्यस्त आहे. मग हा प्रपंच नाही ठरलं की मी ब्रह्म आहे ही सिद्ध आहे. कारण प्रपंच नाही ठरला की मी ब्रह्मच आहे. कारण प्रपंच हा नाही जाणार, मग राहायला कोण, ब्रह्मच या ठिकाणी राहिला, आणि ते ब्रह्म दुसरं नसून ते आता मीच आहे. आता नाही म्हणलं तरी ब्रह्म या ठिकाणी दुसऱ्या कोणाला म्हणावा आता. कारण प्रपंच या ठिकाणी नाही ठरला म्हणजे राहिलेलं कोण आहे, ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मावर हा प्रपंच अध्यस्त आहे. अध्यस्त वस्तू या ठिकाणी नसती. जसा या ठिकाणी सावली ही शरीराच्या ठिकाणी अध्यस्त आहे, प्रतिबिंब हे अध्यस्त आहे, किंवा मृगजळ दोरीवरचा सर्प हे अध्यस्त आहे, हा प्रपंच सुद्धा काय अध्यस्त आहे. म्हणून दिसत असताना हा नाही, कारण हे नाहीपणामुळेच नाहीपणे रूप आली ही प्रपंच ही माया. नाहीपणामुळेच या ठिकाणी आलेली वास्तविक नाही, स्वप्न नसतंय, परंतु ते आपल्याला भ्रम या ठिकाणी होतो तिथं. म्हणून वास्तविक पाहता त्याचं नाही ते जागा झाल्यावर आपण त्या ठिकाणी म्हणतो की नाही. अशा प्रकारचा हा प्रपंच सुद्धा नाही, त्याचे नाही स्वरूप आहे, पण आपण त्याला आहे म्हणायला लागलो. म्हणून ते आहे पण आपला आहे, आपण सिद्ध आहोत. आणि आपणच त्याला आहे म्हणल्यामुळं त्याच्यातला आहेपणा सुद्धा आपलाच आहे. आपला आहेपणा आहे म्हणजे त्याचा नाहीपणा झाला, त्याचा नाहीपणा म्हणजे ते आध्यस्त आहे, आणि आध्यस्त आहे म्हणजे आपल्या ठिकाणी असलेला आहे. आणि हे संतांच्या वाक्याने आपलं कळून येतं. आणि बाकी या ठिकाणी आपण पाहतो असं नाही सांगणं की जगामध्ये अनेक प्रकारचे गुरु गुरु म्हणून या ठिकाणी आपले मठ, त्या ठिकाणी आपले शिष्य वाढविणारे, शिष्याकडून सेवा घेणारे, गुरु नाही गुरुगुरु आहे, शिष्य बी काय गुरु नाही गुरुगुरु आहे, की अशा प्रकारचे गुरु गुरु करणारे कुत्ते बी तो सूर आहे. म्हणून कुत्ते तरी त्या ठिकाणी, कुत्रे तरी सूर आहेत. अशा प्रकारचे गुरु गुरु करणारे सुद्धा त्या ठिकाणी बरेच गुरु झाले. ते ढोंगे आहेत जे पोटासाठी संत झाले. कधी तर बहुत ज्यांना काहीतरी सावडायचंय, मोहमाया जाळ्यात पडे, ज्यांना ह्या लुटायचंय, अशा गुरुपणाचा अहंकार घेऊन, कारण खरे गुरु असते तर ते या ठिकाणी त्या शिष्यानं गुरुची सेवा करा आणि गुरुनं सेवा घेऊ नये. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा गुरूंची शिष्याची व्याख्या करताना, शिष्यांची जो नेगे सेवा माने देवा सारखे, त्याचा फळे उपदेश आणि का दोष उपराटे. इथं शिष्याला द्रव्य देव वाटत नाही आणि गुरुला वाटतं यानं दिलं पाहिजे. मग दोघांची अशा प्रकारचे ओढ आहे.
त्या शिष्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो कंजूस आहे आणि गुरुला लोभ आहे, म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी हुकाचुकी झाली. मग ज्ञान बाजूलाच राहतं, परमार्थ बाजूलाच राहतो आणि मग यांचं त्या ठिकाणी तिथंच अशा प्रकारचं हे अशा प्रकारचं गोंधळ परमार्थाच्या नावानं चालू असतो. म्हणून हा सर्व या ठिकाणी बाजार आहे आणि खरे सद्गुरू या ठिकाणी आपल्याला विचार सागरामध्ये जे ठरतील तेच खरे सद्गुरू. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला महाराज भेटले किंवा आपल्या परंपरेत त्या ठिकाणी गुरुजीच्या परंपरेमधून आपण या ठिकाणी महाराजापर्यंत आणि पुढे सुद्धा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा बोध या ठिकाणी होण्यासाठी महाराजांना खूप युक्त्या या ठिकाणी सांगितल्या आणि त्या चिंतनाच्या युक्त्या दृढ करून आपण आपलं कल्याण आपल्याला करून घ्यायचं. आणि जर आपण आपलं कल्याण करून घेतलं तर या वाहते गंगेमध्ये आपण खरोखरच या ठिकाणी धन्य झालो आता न पडे काळा हाती, कारण आपण धन्य झालो आता काळाच्या हातात पडायचं काम राहिलं नाही. म्हणून या ठिकाणी आपण बघू लागलो की तिसरा तरंग आणि पाहायला खूप सोपा आहे, परंतु गुरु कळाल्याशिवाय गुरु करावं कसे, शिष्य व्हायचं म्हणलं शिष्य कसा लागतो हे सर्व काही आपण आता बघितलेलं थोडक्यात बघितलेलं आहे किंवा असं असं बी काही नाही, त्याच्यापेक्षा खूप त्या ठिकाणी असू शकते याची खोली, परंतु आपल्या अल्पबुद्धीनं आपण या ठिकाणी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून तिसरा तरंग या ठिकाणी आता आपला जवळजवळ झाल्यासारखा आहे आणि उद्या आता चौथ्या तरंगाला आपण सुरुवात करू. या ठिकाणी आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे भाग यज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान हे, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांशील तो तेला हो प्राणी जात, वर्षोत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांद्याळी, अनवर्त भूमंडळी भेट तो तया भूता, स्थळा कल्पतरुची हरवो, चैतना चिंतामणीचे गावो, बोलती जे अर्णवो पियुषांचे, चंद्रमेघे आलांचन मार्तंड गेटा पहिन, ते सर्ववी सदा सज्जन सोयरे होते, सिंहवना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्लोकी, भजिलो आदी पुरुषी आखंडी, आणि ग्रंथ भजिले विशेष लोकी, दृष्टा दृष्ट विजय वामनी, हेच म्हणे त्रिविश्वेश राहो, हा होईल दान पसावो, येणे वर ज्ञान देव सुप्रिया झाला, येणे वर ज्ञान देव सुप्रिया झाला, येणे वर ज्ञान देव सुप्रिया झाला. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान गेले माऊली ज्ञानेश्वर महाराज. रामकृष्ण हरी सर्वांना. जय हरी जय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी जय जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी जय.